नमस्कार, हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला मग आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे। छोले भटुऱ्यांसाठी आपण मसाल्यासाठी आपण टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, खडा मसाला घेतलेला आहे, लसूण घेतला आहे, अद्रक घेतलेलं आहे, तेजपान घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण रात्रभर छोले भिजवून घेतलेले आहेत, बटाटा घेतलेला आहे आणि हे भटुऱ्यांसाठी आपण मैदा घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे, दही, ओवा, मोहन आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला आता आपण हे मळून घेऊ आणि आपण छोले पण शिजवून घेऊ। तुम्ही बघू शकता आपण छोले आता शिजायला टाकलेले आहेत। त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता आपण हे शिजू देऊ। कुकरला आपण झाकण लावून घेऊ। आता आपण कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे। आता आपण 4 शिट्ट्या घेऊन घेऊ। आपण आता कणिक मळून घेतलेली आहे भटुऱ्याची। आता आपण 10 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून घेऊ। आता आपण हे मिक्सीमध्ये काढून घेऊ, ग्रेव्ही तयार करून घेऊ। टोमॅटो टाकलेला आहे, कांदा, अद्रक, लसूण आणि खडा मसाला आपण टाकलेला आहे। चला आता आपण ही ग्रेव्ही करून घेऊ, मिक्सीमध्ये काढून घेऊ। ग्रेव्ही आपण आता तयार करून घेतलेली मिक्सीमध्ये काढून घेतलेला आहे। कढई पण आपण तापायला ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं का आपण ग्रेव्ही टाकून घेऊ। आपण यामध्ये आता तेल गरम झालं, तेजपान टाकून घेऊ। ग्रेव्ही पण टाकून घेऊ आपण। आपण आता यामध्ये ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे। आता आपण मसाला टाकून घेऊ, हळद टाकून घेऊ, चटणी टाकलेली आहे, मसाला टाकून घेऊ। हा आपला घरगुतीच मसाला आहे। धना पावडर टाकून घेऊ, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, याला परतून घ्यायचं आहे। मस्त आपली ग्रेव्ही तरण सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे। यामध्ये आपण थोडी फ्रेश क्रीम टाकून घेऊ, यावरती आपण झाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्त झालेला आहे, रेडी झाला आहे। किती छान तरण सुटलेला आहे। तुम्ही बघू शकता आपले छोले किती छान झालेले आहे, किती नरम झालेले आहेत। आपण छोले आता कढईमध्ये टाकून घेऊ। आपण आता छोले टाकून घेतलेले आहेत। आपण यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊ। पाच मिनिटं आपण भाजीला उकळू द्यायचे। आपली भाजी छान झालेली आहे, 5 मिनिटं उकळू देऊ आपण। आपली भाजी आता रेडी झालेली आहे, मस्त झालेली आहे। चला आता आपण भटुरे बनवून घेऊ। भटुऱ्यांसाठी आपण कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चला आता आपण भटुरे करून घेऊ। आता आपण हे लाटून घ्यायचं आहे। आता आपण हे लाटून घेऊ। आपण भटुरा आता लाटून घेतलेला आहे। चला आता आपण तळून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला भटुरा किती छान फुगलेला आहे। आता आपण याला पलटी करून घेऊ। पलटी करून घेतलेला आहे आपण। तुम्ही बघू शकता आपले भटुरे पण छान झालेले आहे, आपली भाजी पण छान झालेली आहे। छोले भटुरे आपले झालेले आहेत, मस्त झालेली आहे आपली भाजी। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।